उशीर झाला. आज मी लवकर उठले तर एका ताईंची कमेंट होती की कलई लावायला किती पैसे घेतात. पारच आहे लावले आता मी आंघोळ केली. सोन्याचं ताट आहे. त्या श्लोकाचा स्क्रीनशॉट मी या व्हिडिओ मध्ये ऍड करत आहे. खूप सुंदर विहंगम दृश्य आहे. छाया मार्तंड संभूतम आणि मंदिराचं वेळापत्रक पण बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये भाज्या आहेत, कोबी आहे, शिमला मिरची आहे, अगोदरचं एक आहे त्याच्यामध्ये आणि हे 2 पण ठेवते त्याच्यामध्ये आता किंवा दरवाजावरती लावायचे. खूप छान वाटतं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 10 वाजले आहेत. माझा व्यायाम झालेला आहे, त्याच्यानंतर तुळशी पूजन झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे भेंडीची भाजी. हे बघा मस्त खमंग वास सुटलेला आहे भेंडीच्या भाजीचा. आणि कढई बघा कशी चमकत आहे. असं वाटतं की मी चांदीच्या भांड्यामध्ये भेंडीची भाजी करत आहे. तर एका ताईंची कमेंट होती की कलई लावायला किती पैसे घेतात. तर कलई लावण्यासाठी ना भांड्याच्या साईजनुसार पैसे घेत असतात. तर ह्या कढईला कलई लावण्यासाठी घेतलेले 70 रुपये, पातेल्याला पण घेतलेले 70 रुपये आणि एक जे मोठं पातेलं होतं त्याला घेतलेले 120 रुपये असे घेतलेले. तर असं भांड्याच्या साईजनुसार पैसे घेतात. तर भेंडीची भाजी पण छान शिजलेली आहे आणि आता मी चपात्या करून घेते. पण अगोदर देवाला नैवेद्य देते. विजय फोंडेजी दानाय स्वाहा उदानाय स्वाहा. झाला का स्वयंपाक? झाला फोंडेजी. आज जरा उशीर झाला. आज मी लवकर उठले आणि टेरेसवरती गेले. आज खूप व्यायाम केला, म्हणजे निवांत व्यायाम केला. कारण आज चिरंजीवाला सुट्टी आहे दोघांना पण. मी निवांत व्यायाम केला. त्याच्यानंतर घरी आले, स्नान केलं, रांगोळी वगैरे वेळ लागला. त्याच्यामुळे आज स्वयंपाकाला थोडासा उशीर झालेला आहे. देते फोंडेजी. सगळं तयार आहे. भेंडीची भाजी, त्याच्यानंतर शिमला मिरची आणि इकडे खीर केलेली आहे. हे बघा कालचं दूध खूप शिल्लक होतं, मी भाजून रवा घातला याच्यामध्ये. खीर तयार झाली. खीर किंवा शिरा तयार झाला. काय करणार, दूध प्यायला तयार नाही चिरंजीव. चिरंजीवला फक्त पनीर लागतं खायला आणि घट्ट दही एवढंच खातात, दूध नाही देत. आणि चिरंजीव बघा मना उठल्यानंतर बसलाय फोन घेऊन. आणि ह्या आत्ता उठलेल्या, आत्ता सकाळी किती वाजता उठलेला? सकाळी 7 वाजता उठला, 15 मिनिटं अभ्यास केला, पुन्हा झोपला. ते असंच उठलेलो. काय बोले अभि. आणि दादू बघा, दादू इकडे दाखवते. काय करतो काय करतो काय करतो दादू? काय करतो तो खाताय. अरे काय करतो दादू सकाळ सकाळी? हे राम बघा खराब होईल म्हणून खातोय मी. याला आता काळजी लागली. फराळ खराब संपला. फराळ आता काय नाही, थोडासा चिवडा राहिलेला आहे. मी कॉलेजला जातो, कोण खाणार आहे? हा आत्ता उठून खातोय ना, आंघोळ नाही केली. त्याचं लक्षच नाही. केली दादू. तुला याच्यासाठी सांगतो की तू कपडाला काहीतरी लावत जा म्हणजे कळतं की आंघोळ केली की नाही केली. नाही रोज सांगते. नाही म्हणजे आता तुम्ही जज करणार का? अष्टगंध लावत जा किंवा चंदन लावत जा, चंदन टिका, पण लावत नाही. तू नाही लावलं ना, तू पारच आहे. लावले आता मी आंघोळ केली. पारुसनं केला टिकळा लावला तरी अरे तू पारूस दिसते मला. केस कापायचा वाळा खाना बनाय हमें भूक लगी. नाही तयार. चल 2 चपात झाल्यात लाटून. केस कापायचा तिलक लावत जा. म्हणजे माझं कालचं ठीक आहे, कालचं अजून आहे. म्हणजे मी आंघोळ केली का? कदडा कुठला. चल जेवण कर. स्वयंपाक पण आता म्हणजे 2 चपात्या झालेल्या आहेत, तुम्ही खाऊन घ्या. चला चपात्या झाल्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. आणि जेवणामध्ये मी केलेलं आहे बघा सुंदर ताट तयार केलेलं आहे. एकदम सोन्याचं ताट आहे. भेंडीची भाजी, शिमला मिरची, चपाती, सॅलेड आणि खीर. नाही हे सोन्याचं नाही, हे मण्याचं ताट आहे. हा मण्याचं ताट आहे, हे सोन्याचं ताट आहे. दादूला आम्ही लहान असताना सोनू सोनू म्हणायचो आणि म्हणाला तर मनाच म्हणतो. म्हणून म्हणतो की हे मण्याचं ताट, ते सोन्याचं ताट. ते सोन्याचं ताट आहे. आणि त्यांच्या पुंडजी कब क्या बोल जाए ये पता नहीं लगता. तुम्ही पण या जेवण करायला. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्तारे वो जनार्दनम एवं अन्न दोष लिपते. जय श्री कृष्ण भगवान. अगोदर खीर, घट्ट दुधाची खीर केलेली आहे मी. काय बासुंदी लागली, बासुंदीची खीर. आणि आटलेलं दूध होतं ना, मस्त लागली. चला मी पण खाऊन घेतो. खाले बेटा.
दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत. आणि काल एका ताईंची कमेंट आलेली की तुळशीपूजनाचा श्लोक सांगा, तर त्या श्लोकाचा स्क्रीनशॉट मी या व्हिडिओमध्ये ऍड करत आहे, तर तुम्ही तो बोलू शकता. तुळशी मातेचं पूजन करते वेळेस किंवा तुळशी मातेला जल अर्पण करते वेळेस हा श्लोक तुम्ही बोलू शकता. खूप छान आहे. आणि आता आम्ही आणि फोंडेजी बाहेर चाललेलो आहोत. आज आम्ही फोंडेजींसाठी शॉपिंग करणार आहोत. फोंडेजी कहाँ पर हो अब? चले, नींद तो नहीं आ रही आपको? चला मग दादू येऊ का बेटा? हे बघा आम्ही पुन्हा तिकडचा एक सीटर इकडे आणून ठेवलेला आहे, कारण हॉलमध्ये शनिवारी पूजा होणार आहे, श्राद्ध आहे आमच्या सासऱ्यांचं, तर तिथं हॉल थोडासा रिकामा पाहिजे म्हणून तो सीटर आम्ही इकडे आणून ठेवलेला आहे. फोंडेजींसाठी आम्ही कपडे घेतलेले आहेत सिलाईवडमधून आणि तिथंच अल्ट्रेशनला दिलेले आहेत. आणि आत्ता आम्ही वैष्णोदेवीच्या मंदिरात आलेलो आहोत. हा कुठला एरिया आहे फोंडेजी? आकुडीचा एरिया आहे. आम्हाला पण माहिती आहे या मंदिराबद्दल. आणि आता इस्कॉन श्रीकृष्ण मंदिरात चाललो होतो. जाता वेळेस रस्त्यामध्ये हे सुंदर मंदिर दिसलं, म्हणलं देवीचं पण दर्शन घेऊन जाऊया श्रीकृष्ण मंदिरात. देवी माताचं दर्शन घेतो. बघा मंदिराच्या आतील असा सुंदर परिसर आहे बघा, खूप सुंदर विहंगम दृश्य आहे आतील मंदिराच्या परिसराचं, खूप सुंदर वाटत आहे. हे बघा एकदम असं वाटतं की जम्मू मध्ये आलेला आहोत आपण साक्षात महावैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान वाटत आहे. पंचमुखी हनुमानांची मूर्ती पण आहे इथं, गुफा केलेल्या आहेत जागोजागी. प्रणाम शनिदेव भगवान. वा भाई वा वा वा, खूप सुंदर. श्री दत्त भगवानाची मूर्ती आहे, माताराणीची मूर्ती आहे, तिकडे महादेव आणि पार्वती माताची मूर्ती आहे, पिंड सुद्धा आहे. खूप सुंदर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम देवी ब्राह्मणे विद्महे महाशक्ते च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. शंकर पार्वतीची मूर्ती आहे, गणेश भगवानची मूर्ती आहे, देवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. इथल्या सर्व देवतांचं दर्शन तर घेतलेलं आहे. आणि इकडं गुफा आहे बघा, माताराणीची गुफा इकडे आहे. तर त्याचं टायमिंग आहे 4 ते 8:30 वाजेपर्यंत आणि आत्ता 3:30 वाजलेले आहेत. फोंडेजींना मी म्हटलं आपण फोटो काढूया, फोंडेजी तयार नाहीत फोटो काढायला. म्हटलं आता छोटीशी व्हिडिओची क्लिप तर काढूया. तर माताराणीच्या गुफेचं दर्शन आहे 4 वाजता आणि आता वाजलेले आहे 3:30. आम्ही असं ठरवलं आहे की आता डायरेक्ट श्रीकृष्ण मंदिरात जायचं, काय करणार एवढ्या वेळ थांबून. आणि पुन्हा घरी पण जायचं आहे. आज देव दीपावली आहे, सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहेत पुन्हा एकदा. आज कार्तिक पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा, आज देवांची दिवाळी आहे. तर आम्ही मंदिरात पण आलेलो आहोत. खूप छान म्हणजे आमचा दिवस गेला आज त्रिपुरारी पौर्णिमेचा, खूप छान वाटलं. चला जायचं आता. जांभळी येत आहेत. आता आम्ही इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आणि देवीचे मंदिर बघा ह्याच रस्त्याला आहे, 500 मीटर अंतरावरती आहे. आणि श्रीकृष्ण मंदिर सुद्धा इथून 500 मीटर अंतरावरती आहे. किती छान बघा. पोहोचलो आहोत आम्ही श्रीकृष्ण मंदिराच्या बाहेर. आणि हे मंदिर रावेतमध्ये येतं बरं का. मी एवढा दिवस आकुडीच म्हणत होते. समोरच मंदिर आहे. आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी, देव दिवाळीच्या दिवशी ना आमचं सगळ्या देवांचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आता श्रीकृष्णाचं पण होईल. छान वाटतं अक्षरशः. चला मंदिर उघडलेलं आहे आणि मंदिराचं वेळापत्रक पण बघू शकता तुम्ही, हे असं आहे. चला लवकर दर्शन होऊन जाईल आमचं. हे बघा सुंदर श्रीकृष्ण मंदिर आणि समोर श्री हरी विष्णूची मूर्ती आहे आणि लक्ष्मी माता त्यांचे पाय दाबत आहे. थोडं सुंदर दृश्य आहे. आणि आज त्रिपुरारी पौर्णिमेमुळे ना रांगोळी वगैरे काढली जात आहे बघा. सुंदर श्रीकृष्ण मंदिर एक 5 ते 10 मिनिटात उघडेल. प्रणाम श्रीला प्रभुपाद भगवान.
आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. 5 वाजलेले आहेत दर्शन घेता करता. इथं श्रीकृष्ण मंदिर परिसरामध्येच एक छानशी कॅन्टीन आहे. या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत आणि आम्ही खाणार आहोत आता उत्तापा. आमचे उत्तापे पण आलेले आहेत. मी आणि फुंडजी दोघांनी उत्तापे घेतलेले आहेत. हा व्हेज उत्तापा आहे फुंडजी आणि तो मसाला. कुठला खाता? मी व्हेज खाते. याच्यामध्ये भाज्या आहेत, कोबी आहे, शिमला मिरची आहे, टोमॅटो, चटण्या 2 प्रकारच्या, म्हणजे हे सांबर आहे. घेतो खाऊन आता. स्वादिष्ट डोसा खाऊन झालेला आहे. आता डायरेक्ट घरी जातो. खूप उशीर झाले, तसं 5:30 वाजलेले आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेमुळे बघा मंदिराच्या बाहेर पण म्हणजे गेटच्या बाहेर सुद्धा रांगोळी काढत आहेत. हे बघा एवढी सुंदर दीपोत्सव असं अक्षर लिहिलेलं आहे त्याच्यावरती. चला जातो आता घरी. चला पोचलेलो आहोत घरी आणि आजी फिरून आलेले आहेत. झालं फिरून आजी? चांगलंय. चला दादू उघड. पंजी दादू, मेरा दादू. चला पोचलो आहोत आम्ही घरी आणि दादूची देवपूजा करण्याची तयारी चालू झालेली आहे. म्हणा कुठे लाईट लाव, बाहेरची गॅलरी मधली लाईट लाव. हे बघा आत्ता मंदिरातून येते वेळेस मी हे 2 मोरपंख घेतलेले आहेत, म्हणजे विकत आणलेले आहेत. आणि आता हे 2 मोरपंख मी आमच्या फुलदाणीमध्ये ठेवते. अगोदरचा एक आहे त्याच्यामध्ये आणि हे 2 पण ठेवते त्याच्यामध्ये. आता जुना मोरपंख त्याच्यामध्येच आहे आणि आता हे 2 पण ठेवते. जावा आतमध्ये. काय अडकले काय माहित. चला बसले. वा भाई वा वा, किती सुंदर फुलदाणी तयार झालेली आहे. हे बघा असे सुंदर दिसत आहेत मोरपंख हे 3. श्रीकृष्ण मंदिर परिसरामध्ये ना शॉप आहेत 2-3. तर त्या शॉपमध्ये सगळं पूजेचं साहित्य मिळतं, बॅग्स मिळतात, सगळं काही मिळतं. तर तिथून मी हे 2 मोरपंख आणलेले आहेत. असे दिसत आहेत मोरपंख. आणखीन एक वस्तू आणलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. आणि ती दुसरी वस्तू म्हणजे श्रीकृष्णाचा फोटो असलेली पाटी. हे बघा ती दरवाजाच्या बाहेर लावायची किंवा दरवाजावरती लावायची, खूप छान वाटतं. आणि ही पाटी किंवा फोटो मिळालेला आहे मला 90 रुपयाला. ते 2 मोरपंख मिळाले आहेत 20 रुपयाला एक पीस. तर एवढी सुंदर शॉपिंग केली आहे मी आज. चला तर मग आता सायंकाळची पूजापाठ करून घेतो आम्ही. सगळीकडे दिवे वगैरे लावतो, त्याच्यानंतर स्वयंपाक करते. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूयात. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.